तर मित्रांनो ऑल सेट आणि आज आम्ही चाललेलो आहोत श्री क्षेत्र परशुराम मंदिर। तर तिथे परशुरामांचं मंदिर आहे। परशुरामांनी 21 वेळा ही पूर्ण भूमी क्षत्रिय मुक्त केल्यानंतर त्यांना ध्यान धारण्यासाठी आणि त्यांना तपश्चर्यासाठी जागा हवी होती, तर ते इकडे आले आणि त्यानंतर मग त्यांना जागा हवी होती तर त्यांनी एक बाण सोडला समुद्राच्या दिशेने आणि तो बाण जिथपर्यंत गेला तिथपर्यंत समुद्र मागे सरकला आणि ते झालं आपलं कोकण। तर ही आहे कोकणाची एक स्टोरी आणि तेच मंदिर बघण्यासाठी आपण आता चाललेलो आहोत श्री क्षेत्र परशुराम मंदिरमध्ये। तर प्रतीक्षाच्या घरापासून जास्त लांब नाही आहे, एक हार्डली 15-20 मिनिट्सच्या अंतरावर ते मंदिर आहे। तर आपण आता तिकडेच चाललोय। तर आपण आता परशुराम घाटामध्ये आहोत आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे परशुराम मंदिराकडे जायला एक रोड लागतो जो की लेफ्ट साईडने आत जातो रोड, त्याच रोडने आता आपण आत चाललोय। ते गाडी पार्क करून आहे ना, तुम्ही हे असं पहिलं मंदिर बघितलं मी की जिथे आपल्याला पहिला उतरायला लागतात आणि मंदिरात जायला लागतं। तर हे इथे असं बघायला भेटलं आज की तुम्ही गाडी पार्क करा, पायऱ्या उतरा आणि मग मंदिरात जा। सो मला बघा समोर दिसत असेल राईट हँड साईडला एक दीपस्तंभ आहे आणि त्या मागे एक्झॅक्ट त्या मागे मंदिर आहे। तर आपल्याला तिथेच जायचं आहे आता। तर हे आहे परशुराम मंदिराचं प्रवेशद्वार। किती मोठा दीपस्तंभ हा। तर मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे बाहेरचा ॲम्बियन्स सगळं शूट केलेलं आहे। आतमध्ये परमिशन नव्हती, तर आपण बाहेरचा ॲम्बियन्स बघूया आता। तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे। तिथे दर्शन करून झालं की बाजूलाच परशुरामांच्या मंदिरामध्ये मधली मूर्ती परशुरामांची आहे, डाव्या बाजूला काळ आहे आणि उजव्या बाजूला काम आहे। तर परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार होते आणि 21 वेळा पूर्ण पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर त्यांना तपश्चर्या करण्यासाठी जी जागा हवी होती तीच म्हणजे कोकण। एक बाण त्यांनी समुद्राच्या दिशेने सोडला आणि तो जिथपर्यंत गेला, जिथे जाऊन थांबला तिथपर्यंत समुद्र मागे सरकला आणि ती आपली कोकण भूमी झाली। आणि बडोदापासून ते कन्याकुमारीपर्यंत हा सगळा कोकण पट्टा आहे। जामदग्न्याय विद्महे जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुरामः प्रचोदयात्। तर दर्शन घेऊन आम्ही पेठे विश्रांतीगृहात आलो। तिथे थोडा नाश्ता केला, करवंदाचं सरबत, कोकम सरबत दोन्ही सरबत ट्राय केली। मस्त होतं ते, रिफ्रेशमेंट झाली एक। कोणत्या यावाल्या काकी या साबुदाण्याच्या आहेत? साबुदाणा बटाटा आपल्या कुरड्यासारख्याच फुलतात ना, एक घे नाही। तिथेच थोडीशी शॉपिंग केली, कुरड्या घेतल्या, कोकम सरबत घेतलं आणि मग परत परतीच्या प्रवासाला निघालो। तर प्रॉब्ली हा आपला कोकण डायरीज मधला लास्ट ब्लॉग होता। हे सगळे ब्लॉग कसे वाटले ते सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच लाईक करत राहा आम्हाला। आणि तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं ना तर प्लीज करा, सबस्क्राईब फ्री आहे आणि जसं तुम्ही सबस्क्राईब कराल ना तसं आम्हाला अजून मोटिवेशन भेटतं की आम्ही नवीन व्हिडिओ बनवू। सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेम करत राहा। भेटूया आता नवीन एपिसोडमध्ये नवीन कंटेंट सोबत। टिल देन बाय 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 बाय।